नमस्कार मंडळी, मी सुनीता सुनीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करते. ना दही ना इनो, मिक्सरचा वापर करून फक्त 15 मिनिटात आज आपण खमण ढोकळा बनवणार आहोत. तेही अगदी सोप्या पद्धतीने, घरच्या घरी. मस्त मऊ जाळीदार, अगदी स्पॉन्जी जसं मार्केटमध्ये मिळतं, अगदी त्या प्रकारे आज आपण ढोकळा बनवणार आहोत. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी आपण घेऊया 1 कपभर इतकं चण्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ. इथे मी कपशा मेजर घेत आहे. तुम्हाला हवं असेल तर एखादी वाटीचा सुद्धा तुम्ही माप घेऊ शकता. गच्च भरून आपण 1 कपभर इतकं बेसन घेतलेलं आहे. आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. याच्यात आपल्याला एक हिरवी मिरची, त्याचबरोबर 1 इंच इतकं आलं बारीक तुकडे करून ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला घ्यायचं आहे अर्धा चमचा इतकं सिट्रिक ॲसिड, म्हणजे ज्याला आपण लिंबाचा फूल असं देखील म्हणतो, अगदी साखरासारखं दिसतं ते. त्याचबरोबर 4 चमचे आपल्याला इथे साखर घ्यायची आहे. चवीपुरतं इथे आपल्याला मीठ ॲड करून घ्यायचं आहे. त्याच चमच्याने आपल्याला 4 चमचे इतकं तेल ॲड करून घ्यायचं आहे. मेजर अगदी परफेक्ट आहे. चमचा तुम्ही बघू शकता, जे आपण पोहे खातो तेच चमचा मी घेतलेला आहे. त्याच मापाने आपण इथे पूर्ण जे आपण साहित्य घेतलेलं आहे ते मापून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जे आपण बेसन पीठ घेतलं होतं ते याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. सर्वात शेवटी मी इथे ॲड करणार आहे ते म्हणजे फूड कलर. मार्केटमध्ये फूड कलर ॲड करतात. अगदी चिमूटभर इतकं फूड कलर ॲड केलेलं आहे. जर तुम्हाला फूड कलर ॲड करायचा नाही आहे तर तुम्ही एक चिमूटभर इतकी हळदसुद्धा ॲड करू शकता. त्याचबरोबर अर्धा चमचा इतका आपण खाण्याचा सोडा, जे नेहमी आपण खाण्यात वापरतो, ते ॲड करायचं आहे आणि मस्त मऊ अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. अर्धा कप मी पाणी याच्यात ॲड करून घेतलं होतं. हे बघा, तुम्ही बघू शकता मस्त सरसरीत असं आपलं हा बॅटर बनवून तयार झालेलं आहे. तुम्हाला पाणी थोडासा कमी थोडासा जास्त इथे लागू शकतं, कारण जे बेसन पीठ आहे ते किती बारीक आणि किती जाड आहे याच्यावर सुद्धा अवलंबून असतं. त्याचबरोबर इथे मी घेतलेला आहे चहाचा पातेला. तर आज आपण चहाच्या पातेल्यात ढोकळा बनवणार आहोत. याला आपल्याला तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि जे बॅटर आपण मिक्सरमध्ये मस्त मऊ अशी पेस्ट करून घेतलेली होती, हे याच्यात आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. बॅटर खूप जास्त पातळसुद्धा नको आणि खूप जास्त घट्टसुद्धा नको. इथे मी कुकर घेतलेला आहे, स्टँड ठेवलेला आहे. व्यवस्थित पाणी गरम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता वाफ येत आहे. आणि जे भांडं आहे पिठाचं, हे आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. बॅटरचं ह्याच्यात ठेवून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे झाकण लावायचं आहे आणि 15 मिनिटे आपल्याला वाफ काढायची आहे. 15 ते 20 मिनिटे. शिट्टी इथे आपल्याला लावायची नाही आहे, काढून घ्यायची आहे आणि छान 15 ते 20 मिनिटं आपल्याला ह्याची हाय फ्लेमवर वाफ काढायची आहे. आता त्याचबरोबर फोडणी आपण इथे तयार करून घेऊया. 2 चमचे इतकं तेल, मोहरी, त्याचबरोबर जिरे आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया. मोहरी छान तडतडली की जिरे ॲड करायचे. त्याचबरोबर एक हिरवी मिरची उभी चिरून घेतलेली होती, कढीपत्ता ॲड करायचं आणि पाव चमचा इतकं इथे आपल्याला हिंग ॲड करून घ्यायचं. तर तुम्ही ते बघू शकता, छान आपली फोडणी तयार झालेली आहे. लगेचच आपल्याला ह्याच्यात 1 कपभर इतकं पाणी ॲड करून घ्यायचं आणि त्याचबरोबर 1 चमचाभर इतकं ह्याच्यात साखर ॲड करून घ्यायची आणि चवीपुरता मीठ ॲड करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करायचं. छान अशी एक उकळी यायला पाहिजे, म्हणजे जे साखर आपण ह्याच्यात टाकली होती ती पूर्ण विरघळली पाहिजे. तर इथे तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे हलकं कोमट एवढं थंड करून घ्यायचं आहे. इथे 20 मिनिटं झालेले आहे. गॅस मी बंद केलेला आहे. त्यानंतर आपल्याला 5 मिनिटं असंच सोडायचं आहे, म्हणजे आतले वाफात सुद्धा हे व्यवस्थित फुगून येतं आपलं ढोकळं. आता 5 मिनिटं सुद्धा झालेले आहे. तुम्ही बघू शकता वाफ पूर्णपणे निघून गेलेली आहे. आता तुम्ही आपलं ढोकळं बघू शकता, मस्त असं फुललेलं आहे. अगदी वरपर्यंत फुलून आलेलं आहे. बघू शकता छान असं फुललेला आपला ढोकळा इथे वाफवून झालेला आहे. एक टूथपिन मी घेते. हे तुम्ही बघू शकता, मी ह्याच्यात हे टोचले, जराही पीठ लागत नाहीये, म्हणजे आपला ढोकळा जे आहे परफेक्ट इथे ह्याला वाफ बसलेली आहे. मस्त असा हा शिजलेला आहे. आता आपल्याला हे 5 मिनिटं व्यवस्थित पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. 5 मिनिटं झाले, पूर्णपणे थंड झालं की कडे आपोआप सुटायला लागते. तुम्ही बघू शकता हलकीसा थोडासा जागा इथे दिसत आहे. तरीसुद्धा आपण एका चाकूच्या मदतीने पूर्ण
गोल असं फिरवून घेऊया, म्हणजे ढोकळा अगदी आरामात बाहेर निघतं. आता थोडासा आपल्याला टॅप करायचा आहे आणि काढून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त फुललेला, अगदी जाळीदार, तुम्ही बघू शकता मस्त छान वरपर्यंत फुलून आलेला आहे आपला हा ढोकळा. तुम्ही बघू शकता मस्त असा हा जाळीदार आणि सॉफ्ट स्पॉन्जी हा ढोकळा झालेला आहे. आता मी हे कट करून घेते. कट करून तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की आतपर्यंत मस्त जाळी आलेली आहे. आता कट करताना तुम्हाला हवं तसे तुम्ही छोटे किंवा मोठे आकाराचे पीस इथे कट करून घेऊ शकता. मी जे मध्यम आकारास त्याच प्रकारे कट करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. मस्त आतपर्यंत सॉफ्ट झालेला आहे. आतपर्यंत जाळी पडलेली आहे, बघू शकता. जसं आपण मार्केटमध्ये ढोकळा मिळतो, अगदी त्याच प्रकारे हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे. खूप सोप्या पद्धतीने, काहीही जास्त मेहनत न घेता, जास्त इथे पसारा न करता आपण हे ढोकळा बनवलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि फक्त 15 मिनिटात बनवून तयार होणारा हा ढोकळा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा आपला हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे. आता आपण जे फोडणी बनवली होती, ते आपल्याला याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. त्याआधी तुम्ही उंची बघू शकता, मस्त छान फुलून वर आलेला आहे आणि खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी आपला हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे. आता जे फोडणी आपण बनवली होती, तेही अगदी कोमट झालेली आहे. आता ही जी फोडणी आहे पूर्णपणे आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायची आहे, म्हणजे ह्याच्यावर आपल्याला ओतून घ्यायची आहे. याने आपला ढोकळा जे आहे अजून सॉफ्ट होतील, अजून फुलून येतील आणि खूप सॉफ्ट मऊ अगदी मार्केटसारखा आपला ढोकळा इथे बनून तयार होईल. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला भुरभुरवायची आहे आणि लगेचच हे ढोकळा आपल्याला सर्व्ह करायचा आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. असे छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा. धन्यवाद.